जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। आजवर दसरा मेळाव्याची खरी परंपरा आहे ती शिवसेना पक्षाची, परंतु शिवसेना पक्षातील अंतर्गत फुटीमुळे आता एकनाथ शिंदे यांचा वेगळा तर उद्धव ठाकरे यांचा वेगळा असे दोन दसरा मेळावे होतात। महाराष्ट्रामध्ये संघाचा दसरा मेळावाही प्रसिद्ध आहे, तर दुसरीकडे पंकजा मुंडेही या मेळाव्याचं आयोजन करत असतात। यंदाच्या वर्षी यामध्ये आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे। बीडच्या श्री क्षेत्र नारायणगड इथं शेकडो वर्षापासून असलेल्या पारंपरिक दसरा मेळाव्यामध्ये यावर्षी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। परंपरेनं चालत आलेला हा नारायणगडचा दसरा मेळावा यावर्षी याचं नियोजन सर्व जाती धर्माला धरून करणार असल्याचं सांगण्यात येतंय। हा दसरा मेळावा सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय असा दसरा मेळावा होणार आहे। या मेळाव्यातून आता आरक्षणाचा प्रश्न मांडणार की राजकीय भूमिका घेणार की सामाजिक विषयावर चर्चा होणार हे आता येत्या दसरा मेळाव्यातच पाहावं लागेल। मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।